एक गजाल लक्षात घेवपाक जाय, गोंय सरकार बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर काम करता. ओके, आमी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बांदले, जुवारी पूल बांदलो, आमी मांडवी पूल बांदलो, आमी टुरिजमाचो आग्वाद जेल म्युझियम बांदलो. काही लोकांक आपल्या काळात काही पार्टींक असल्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक येवंक ना आनी तेंच्यांनी केन्ना हो तयार करूंक ना. म्हणून बरेचशे फावटी तांच्या पोटांत जाळ पडल्या. म्हणून जेन्ना सरकारी जागेक अशा पद्दतीचो केंद्र सरकार पैसे दिता, त्यांच्या केंद्र सरकार त्यांच्या डबल इंजिन असताना म्हणटा कांयच दिवंक नासलें, तेंच्यांनी खंयचोय प्रोजेक्ट दाखोवचो. अरे आमकां केंद्र सरकारान हे पैसे दिल्या, सरकारी जागा एक्वायर्ड केल्या, एक्वायर्ड करतना कोणी विरोध करूंक ना आणि हे सगळें करता आसतना आमी सगळो प्रोसिजर कंप्लीट केला आणि युनिटी मॉल विच इज फुल्ली फंडेड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हो येदो व्हडलो प्रोजेक्ट हांगासर बांदता आणि तो कोणा खातीर बांदता तर तो गोंयकारा खातीर बांदता. पयली गजाल आमी लक्षात दवरपाक जाय, युनिटी मॉलांतलो एक फ्लोर वॉट इज कम्प्लिटली डेडिकेटेड फॉर द सेल्फ हेल्प ग्रुप्स अँड द लोकल वुमन्स, लोकल एंटरप्रिनर्स हांच्या खातीर आसतलो. आता तो प्रोजेक्ट पणजेक तेकोन खंयच्या तरी तेकोन आसूंक जाय म्हणून जो आमी गव्हर्मेंटात म्हाका दिसता 8-10 वर्सां पयलीं एक्वायर्ड केल्ली लँड त्या लँडात बांदता. दुसरी गजाल हातूर बायोडायवर्सिटीचे क्लियरन्स म्हण, तितूंतल्यान एनवायरमेंटाचे क्लियरन्स म्हण, तितूंतल्यान बाकी सगळी जितकी क्लियरन्स घेवपाक जाय तितकी सगळी क्लियरन्स घेतल्या. ताज्या उपरांत आमी ताजें कन्स्ट्रक्शन लायसन्स घेतला, सगळी एप्रुवल घेतला आनी हो प्रोजेक्ट बांदता. म्हणून कोण आनी कित्याक आडयता हें म्हाका कळना. काही पॉलिटिकल पार्टीक आतां फक्त निमित्त जाय म्हणल्या उपरांत ते आपल्या मारता उडयो आनी व्हडली व्हडली भाशणां करता. आनी ही व्हडली भाशणां इतक्याच खातीर करता तांकां गोंयांत अशा पद्दतीचे येदे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाल्ले नाका. तांच्यांनी येदे व्हडले तयार पयलीं तेंच्यांनी स्वताच्या हितूर केन्ना करूंक ना आनी तांकां हे तयार जाता पयलीं ते तेंच्यांनी पळोवन दिवं. म्हजी रिक्वेस्ट आसा विरोधकांक न्ही, ते राजकारण करीत रावतले, तांकां संवय जाल्ली राजकारण करपाचें. आंदोलन करतल्यांक म्हजी रिक्वेस्ट आसा, आमी कोणाचोच तुमचो जागो आडोवंक ना. तुमचो जर प्रॉब्लेम आसत तुमी पर्सनली म्हाजे कडेन येवन ह्या विशयाचेर डिस्कस करचे. म्हाका कोणाच्योच भावना दुखोवपाच्यो ना आनी इट इज आय ऑलवेज वेलकम. हांव म्हणलें थंयसले जे लोकल स्थानीक आसात पळय न्ही तांकां सांगता तुमी येवचे आनी म्हाजे कडेन हेजेर डिस्कशन करचे की विरोध कित्याक तो. परत एकदा सांगता, जे लेक आहा पळय न्ही हे आमच्या बायोडायवर्सिटीन मॅप केला ते आमी ते पाड करूंक शकना. हाज्या पयलीं खंयच्या सरकारांतले पळय न्ही तेणी बायोडायवर्सिटी नांवाचो प्रकार तांकां खबरूच नासलो, बायोडायवर्सिटीन आयडेंटिफाय करूंक नासलें. म्हज्या सरकारान तेच लेक हे बायोडायवर्सिटी लेक म्हणून आयडेंटिफाय केला. ते म्हाजें सरकार बुडोवन उडोवचें ना. हेंच्यांनी हेज्या पयलीं कितली नश्ट करून उडयल्या पळय न्ही ती तांकां विचार. तोयार लेक जो म्हणटा पळय चिंबलचो न्ही इट इज आयडेंटिफायड बाय माय बायोडायवर्सिटी बोर्ड आनी ते प्रिजर्व करपाचें काम म्हजें सरकार करतलें. कोणी जरी कितें सांगलें आसत न्ही जाल्यार बेश्टे लोकांच्या बुलसापांक बळी पडचे न्ही. स्थानिकांनी म्हाजे कडेन येवन डिस्कशन करचें. म्हजी तयारी ह्या विशयाचेर.